आपण बघितलं असेल की काल भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, मोठे नेते हे गळाला लागलेत आणि त्यांनी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आहे। ही तर एक ट्रेलर आहे, अभी पूरी पिक्चर बाकी है, ये ट्रेलर है। आणि विदर्भात, मराठवाड्यात मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला भारतीय जनता पक्षाला त्या ठिकाणी छिद्र गेल्याचं त्या ठिकाणी दिसेल, तुम्हाला भगदाड पडल्याचं नजरेस येणार आहे। आणि अनेक नेते आता त्या वाटेवर आहेत काँग्रेस पक्षाच्या, ज्यांनी आमच्याकडे विचारणा केलेली आहे आणि काही येणाऱ्या 15 दिवसात, महिन्याभरात अनेक मोठे नेते या पक्षात सामील झाल्याशिवाय राहणार नाहीत, हे तुम्हाला सांगू इच्छितो। किती अशी संख्या असेल आणि काही मोठे नाव सांगते काँग्रेसचे आहेत की भाजपचे काही मूळ? अनेक भारतीय जनता पक्षाचे नेते त्या ठिकाणी आहेत, त्यात जे काँग्रेसमधून बीजेपीत गेलेले होते ते पण आहेत आणि जे इतर पक्षातून बीजेपीत गेलेले ते सुद्धा आहेत। कारण त्या लोकांना भारतीय जनता पक्षाचं काम पसंत नाही, त्यांची विचारधारा पसंत नाही, त्या ठिकाणी अस्वस्थता त्यांच्या मनामध्ये मोठ्या प्रमाणात निर्माण झाली। त्यामुळे ते सगळे लोक परत काँग्रेस पक्षात येऊन एका राष्ट्रीय विचारधारेशी जोडू इच्छितात। नाही, त्याबद्दल निश्चितपणे आमची हायकमांड विचार करेल, परंतु येणाऱ्यांची संख्या फार मोठी आहे, निश्चितपणे आम्ही त्याच्यावर विचार करू। नाही, संपर्कात सगळे मंडळी आहेत, टप्प्याटप्प्याने तुम्हाला बघायला मिळेल हे चित्र की फार मोठं भगदाड भारतीय जनता पक्षाला या ठिकाणी पडलेलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।